मित्रांनो, रामेश्वरम हे तमिळनाडू राज्यातील एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. येथे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले रामनाथ स्वामी मंदिर आहे. भगवान श्रीरामाने लंकेकडे जाण्यासाठी येथे रामसेतू बांधला होता असे मानले जाते. येथे भगवान शंकराची पूजा केली जाते आणि तेथेच देवी सीतेने वालूचे शिवलिंग तयार केले होते असे म्हणतात. काल आपण कन्याकुमारी या ठिकाणी पोहोचलेलो आणि भरपूर सारे जे टुरिस्ट स्पॉट्स होते ते आपण पाहिलेले ना. सेकंड एपिसोडमध्ये आपण रामेश्वरम पाहणार आहोत. भाभी बनके आज बनैया लेती है, घोड़े पे चढ़ के चला है भागा अपनी दुल्हनिया में, चलो चली मैं अपने देवर की बारात लेके, चलो चली मैं गोवाला ते सुनियाला असा बायांचा गोवाला ते जीवन से न केवल गरीबी बल्कि हर प्रकार का अभाव सदा के लिए मिटा सकती है. दर्शक बंधु, किसी नगर में एक उत्तम नाम का एक व्यक्ति रहता था. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हा पंबन ब्रिज आहे जो मंडपम आणि रामेश्वरम यांना जोडणारा एक रेल्वे पूल आहे जो भारतातील मुख्य भूभाग आणि रामेश्वरम बेटाला जोडतो. हा पूल आता एक नवीन आधुनिक उभ्या लिफ्ट रेल्वे सागरी पुलाने बदललेला आहे जो 1914च्या जुन्या पुलाच्या समांतराने बदलला गेला आहे. नवीन पूल हा अभियांत्रिकीचा एक अद्भुत नमुना असून जो जहाजांना जाण्यासाठी वर उचलला जाऊ शकतो. नमस्कार मित्रांनो, तर गेल्या ब्लॉग मध्ये आपण कन्याकुमारी एक्सप्लोर केलेलं आणि आता रामेश्वरमला आलेलो आहोत. आणि इकडचे जे पण मंदिर आणि धनुष्कोडी इकडचे सर्व टुरिस्ट स्पॉट्स आपण इकडे पाहणार आहोत. आणि हे बघा, हे आमचं हॉटेल आहे, त्याचे होम टूर मी करवणार आहे. चला पाहूया. हे बघा, रिंगा आर्या इन हे हॉटेल आहे, इथे आपण स्टे करत आहोत. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता खूप छान असा बेड आहे, नीट आणि क्लीन असा हा रूम आणि हे वॉशरूम आहे आणि इकडे बेसिन आहे आणि इथे आपण आता स्टे करणार आहोत. रामेश्वर बोलल्यानंतर हे 12 ज्योतिर्लिंगपैकी एक स्थान येतं. इथून 150 मीटरचा डिस्टन्स आहे आपल्या वॉकिंगचा. मंदिरात गेल्यानंतर 22 कुंड असतात. मंदिराला फ्री दर्शन आहे, मोबाईल अलाउड नाही. समोरच्या गेटमधून, पश्चिम गेटमधून दर्शनाला जाऊ शकतो. तर मित्रांनो, आपण हॉटेलमधून आता निघालेलो आहोत आणि रामेश्वराच्या मंदिराच्या तिकडे दर्शन घ्यायचं आहे. त्यापूर्वी 22 कुंड आणि समुद्र स्नान तिकडे जायचं आहे आणि आंघोळ केल्यानंतर आपल्याला मंदिरात जायचं आहे. तर चला जाऊया. बघा, सर्व पूर्ण मंडळी आहे, पाठीमागे पाहू शकता तुम्ही. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण आता बीचवर आलेलो आहोत. हे बघा, इथे आपण समुद्र स्नान करणार आहोत आणि सर्वजण इकडे बाकीचे पण मंडळी आहेत ते समुद्र स्नान करत आहेत आणि आपले बघा फॅमिली सर्वजण इकडे आहेत. आता ते पण इकडे स्नान करणार आहेत.
तर मित्रांनो रामेश्वर बीच आहे तिकडे आपलं आता समुद्र स्नान झालेलं आहे आणि आता 22 कुंड आहे तिकडे आपण जाणार आहोत आता स्नान करण्यासाठी. तर चला जाऊया. तर मित्रांनो हे बघा 25 रुपये तिकीट आहे सर्व कुंडाचे त्या साईडला आणि सर्व आम्ही आता लाईनमध्ये जात आहोत. तर मित्रांनो 22 कुंडाचं इकडे आंघोळ करून झालेली आहे आपली आणि समुद्र स्नान सुद्धा केलेलं आहे आणि आता आपण रामेश्वर दर्शन करणार आहोत. तर चला जाऊया मंदिरात आणि दर्शन घेऊया. चलो बघा सर्व इथे आता आपण आतमध्ये चाललेलो आहोत इथे मंदिरात रामेश्वराच्या आणि इकडे लाईन लागलेले पूर्ण पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो प्रभू श्री रामचंद्राने रावणाचा वध केल्यानंतर रामेश्वरम येथे भगवान शंकराच्या शिवलिंगाची स्थापना केली होती. सीतामाईने स्वतःच्या हाताने बनवलेले वालूचे शिवलिंग म्हणजेच रामेश्वरम आणि हनुमंताने कैलासावरून आणलेले शिवलिंग म्हणजेच हनुमंतेश्वर. कैलास पर्वतावर जाऊन भगवान शंकराचे शिवलिंग आणण्यास हनुमानाला उशीर झाला म्हणून सीतामाईने बनवलेले वालूचे शिवलिंग स्थापना प्रभू श्रीरामचंद्राच्या हातून येथे झाली. हे शिवलिंग 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. तर मित्रांनो रामेश्वर मंदिरमध्ये आपण आता दर्शन घेतलेलं आहे. पहिला आपण समुद्र स्नान केलं आणि नंतर 22 कुंडमध्ये आपण स्नान केलं म्हणजे 25 रुपीज पर पर्सन तिकीट आहे आणि त्यानंतर इकडे दर्शन आपण आता घेतलेलं आहे रामेश्वर मंदिरामध्ये आणि सर्व फॅमिलीसोबत आपलं दर्शन आता झालेलं आहे आणि आपण आपल्या रूमवर जात आहोत. चला जाऊया. रेंगा आर्या इन आता आपण आपल्या हॉटेलमध्ये आलेलो आहोत दर्शन करून. तर मित्रांनो रामेश्वर मंदिरचं दर्शन झालं. आपण हॉटेल रूमच्या तिकडे गेलेलो आणि नंतर आता जेवायला जाणार आहोत. हे बघा सर्वजण आपले मेंबर्स आहेत ते जेवायला जाणार आहेत. तर चला जाऊया. इथे आता जेवणाचं काउंटर लागलेलं आहे बुफेमध्ये. बघा पुरी आहे, डाळ आहे इकडे आणि हे बघा भाजी आहे कोबीची. कोणती भाजी आहे? पनीर टिक्का. हां पनीर टिक्का आहे इकडे आणि इकडे या साईडला स्वीट आहे पाहू शकता तुम्ही आणि इकडे नाली वगैरे आहे आणि बाकीचे मेंबर्स आपले इकडे बसलेले आहेत जेवायला. हे बघा जेवणाचं ताट पूर्ण रेडी झालेलं आहे इकडे आणि आता सर्वजण आपण आता जेवणार आहोत. तर मित्रांनो काल आपण रामेश्वरम मंदिराचं दर्शन घेतले जे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. त्या मंदिराचं टायमिंग आहे सकाळी 5 ते 1 आणि नंतर 3 ते 9 टायमिंग आहे. आणि हे बघा ही बस आहे यामधून आपण आता जाणार आहोत धनुष्कोडी आणि बाकीचे इतर पण मंदिर आहेत तिकडे जाणार आहोत. तर चला जाऊया. पाहू शकता हे बघा हे राम मंदिर आहे इकडे आतमध्ये. या साईडला हे राधाकृष्ण मंदिर आहे आणि इथे रामकुंड आहे आतमध्ये. तर चला जाऊया आणि दर्शन करूया. हे बघा सर्वजण इकडे जमलेले आहेत आणि हा रामकुंड आहे पाहू शकता तुम्ही. प्रभू श्री रामचंद्र की जय.
तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता, हे बघा हे मंदिराचं परिसर आहे इकडे या साईडला, आणि हे राधाकृष्ण मंदिर आहे, आणि त्या साईडला तुम्ही पाहू शकता गिरिराजजी दर्शन आहे त्या साईडला. तर तिकडे जाऊया चला. गिरिराजजी दर्शनात आपण घेणार आहोत. मित्रांनो आपण आता उतरलेलो आहोत. इकडे बघा लक्ष्मण मंदिर आहे पाठीमागे, तिकडे आपण आता दर्शन घेऊया. तुम्ही बघू शकता हे लक्ष्मण कुंड आहे. खूप छान असं दृश्य आहे इकडचं. आणि इथे हे जे आहे ना, हे लक्ष्मण मंदिर आहे इकडे. तर मित्रांनो लक्ष्मण मंदिर आहे ते आपण आता एक्सप्लोर केलेलं आहे. आणि पहिलं आपण रामकुंड राम मंदिर आणि राधाकृष्ण मंदिर चं दर्शन घेतलेलं आहे. आणि बाकीचे पण मेंबर्स आपले बसमध्ये गेलेले आहेत, आणि आपण आता 5 जण आहेत. आणि या साईडला जे लक्ष्मणचं मंदिर होतं त्यामध्ये एक शिवलिंग सुद्धा होती, आणि त्याच्याच बाजूला लक्ष्मण कुंड सुद्धा आहे. आणि आता पण बाकीचे जे पण ठिकाणं आहेत ते पाहणार होतं. चला जाऊया. तुम्ही पाहू शकता हे हनुमान मंदिर आहे, आणि इथे आतमध्ये जाऊया आपण. वो आजकल का पत्थर है. हनुमान की जय. मित्रांनो हनुमान मंदिरामध्ये आपलं आता दर्शन झालेलं आहे. जिथे जे दगड रामसेतूचे जे पण स्टोन्स आहेत ते तरताना दिसत आहे. आता या मंदिरामध्ये बघितलेलं आहे. तर आता आपण दुसऱ्या डेस्टिनेशनमध्ये जाऊया. चला. तर मित्रांनो आपण हनुमान मंदिराचं दर्शन घेतलेलं, जिथे नल नील शिला आहे ती तरंगताना दिसत आहे, फ्लोट करताना दिसत आहे त्या मंदिरात. म्हणजे जे राम सेतू आहे ना तो 1964 ला जे तुफान आलेलं ना त्यामध्ये नष्ट झालेला आहे. आणि त्यामधलं जे पण दगड आहेत ती मठात ठेवलेले आहे त्या हनुमान मंदिरामध्ये. आणि आता आपण आलेलो आहोत विभीषण मंदिरामध्ये. तर चला विभीषण मंदिरामध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. हे बघा हा पूल आहे, इथून आपण आलेलो आहोत या विभीषण मंदिरामध्ये दर्शन करायला. मित्रांनो विभीषण मंदिरामध्ये आपण आता दर्शन घेतलेलं आहे, आणि आता आपण थोडी माहिती जाणून घेऊया. हे विभीषण मंदिर आहे. इथे विभीषण जेव्हा रामाला भेटायला आलेले तेव्हा सगळी वानरसेना क्रोधित झालेली, कारण हा विभीषण रावणाचा भाऊ होता. तर तेव्हा हनुमंताने सगळ्या वानरसेनेला शांत केलेलं आहे. आणि मग रामाने त्यांना आशीर्वाद देऊन स्वतःच्या याच्यामध्ये सैन्यामध्ये सामील करून घेतलेलं आहे. आणि विभीषण 7 चिरंजीवापैकी एक आहे.
अश्वत्थामा बलिव्यासो हनुमांच विभीषण रूप परशुरामश्च सप्तेता चिरंजीविनः. चला आता आपण जाणार आहोत धनुष्कोडीला. चलो लेट्स गो. धनुष्कोडी धामला आपण आता पोहोचलेलो आहोत आणि इथे भारताचा एंड आहे आणि इकडे गाव होतं धनुष्कोडी, जे उद्ध्वस्त झालेलं, पूर्ण वादळ आलेलं इकडे. तर पूर्ण जे गाव होतं ते नष्ट झालेलं आणि इकडे आता टुरिस्ट स्पॉट आहे आणि राम सेतू सुद्धा इकडे बांधलेला तो सुद्धा नष्ट झालेला आहे. आणि इकडे 2 सागराचा संगम झालेला आहे, वेस्ट बेंगाल, बे ऑफ बेंगाल आणि इंडियन ओशन आहे. या साईडला तुम्ही पाहू शकता हे वेस्ट बेंगाल आहे आणि इकडे या साईडला इंडियन ओशन आहे. तर चला तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो, या साईडला तुम्ही बघू शकता भारताचा एंड आहे इकडे आणि इकडून हे श्रीलंका बॉर्डर आहे आणि हा पूर्ण समुद्र आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊन आपल्याला श्रीलंका कंट्री आहे त्या साईडला. आणि इथे बघू शकता सर्वजण इकडे फोटोज आणि व्हिडिओज काढत आहेत आणि खूप छान असं एन्जॉय करत आहेत आणि खूप फेमस असं टुरिस्ट डेस्टिनेशन आहे हा. या साईडला धनुष्कोडीला फूड स्टॉल सुद्धा आहेत. इकडे जे पण फ्रूट्स वगैरे आपण घेऊ शकतो. सर्व खाण्यापिण्याची सुविधा सुद्धा आहेत. तर मित्रांनो, धनुष्कोडी राम सेतू आपण आता पाहिलेला आहे आणि भरपूर सारे डेस्टिनेशन रामेश्वर मंदिराचे सुद्धा बघितलेले आहे. आणि आता आपण परत आपल्या ऑटोमधून APJ अब्दुल कलामचं घर पाहणार आहोत. तर चला जाऊया. आणि जे राम सेतू आहे तो इकडे नष्ट झालेला आहे, जो प्रभू श्रीरामांच्या टायमाला बांधलेला. तर आता जाऊया चला आपण. APJ अब्दुल कलाम यांचं जे घर आहे इकडचं रामेश्वरम मध्ये ते तुम्ही पाहू शकता. हे बघा. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि पाहूया चला. आपण फर्स्ट एपिसोडमध्ये कन्याकुमारी पाहिलेलं आणि आता आपण आज रामेश्वरम आणि सर्व धनुष्कोडी 2nd आणि 3rd दिवस केलेला आहे. तर सर्वांना विचारूया कसं वाटलं तुम्हाला कन्याकुमारी आणि धनुष्कोडीचं अविस्मरणीय झालं. आम्ही आपल्या श्रीलंकेचा हे पण बघितलं, बॉर्डर, आपली भारताची लास्ट बॉर्डर शेवट, वाटतं. भारताचा एंड आणि श्रीलंकाची बॉर्डर आपण बघितले. धनुष्कोडी, राम सेतू सर्व आपण इकडे बघितलेलं आहे रामेश्वर या ठिकाणी.
आणि मी इथेच व्हिडिओला एंड करत आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्या बेल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका.